4 युगे आणि माणसाचा बदलता स्वभाव भाग 3. द्वापार युग. आता नारदांनी कुरुक्षेत्र पाहिलं. कुरुक्षेत्रात नाती होती, बंधू होते, गुरु होते, मित्र होते, सगळे एकमेकांविरुद्ध उभे होते. पण त्याच नात्यांच्या मध्ये धर्म आणि अधर्माची लढाई उभी राहिली होती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, समोरचा आपला आहे म्हणून सत्याची बाजू सोडायची नाही. नारद विचारात पडले. भगवान विष्णू म्हणाले, या युगाने माणसाला शिकवलं, नातं मोठं असलं तरी सत्य त्याहून मोठं असतं. मित्रांनो, पहिल्या भागात आपण सत्ययुग, दुसऱ्या भागात त्रेतायुग आणि या भागात द्वापार युगातील माणसाचा स्वभाव पाहिला आहे. आता पुढील भागात नारद कलियुगात प्रवेश करतात तेव्हा त्यांना काय पाहायला मिळते हे पुढील आणि अंतिम भागात पाहूया. धन्यवाद.